मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील टेंडर फिक्सिंगचा धक्कादायक प्रकार झी 24 तासनं उजेडात आणला। त्यानंतर आता ही टेंडर प्रक्रियाच मोडीत काढण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या शाळेच्या 338 इमारतींमध्ये हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटीचं काम देण्यासाठी आता नव्यानं टेंडर काढण्यात येणार आहे। या आधीच्या टेंडर प्रक्रियेत 2 कंपन्यांचे टेंडर मिळावं यासाठी नियमामध्ये बदल करण्यात आल्याचं झी 24 तासनं उघड केलं होतं। याच कंत्राटामुळे पालिकेला 40 कोटींचा तोटा झाला असता, पण झी 24 तासनं बातमी दाखवल्यावर आता हे टेंडर रद्द करण्यात आले। पालिकेचे 40 कोटी वाचवलेले आहेत। नियमामध्ये बदल करण्यात आला होता, आता नव्यानं टेंडर काढण्यात येणार आहे। झी 24 तासने सगळं प्रकरण उघड केलं होतं। याच कंत्राटामुळे पालिकेला 40 कोटींचा तोटा झाला असता, पण झी 24 तासनं बातमी दाखवल्यावर आता हे टेंडर रद्द करण्यात आलंय। आपला जो एफिडेव्हिट आहे कोर्टाला असं सादर केला की आपण हे रिटेंडरच करतोय आता, आणि रिटेंडर केल्यानंतर मग आता आपण त्याच्यातले जे नॉर्म्स जे जाचक होते ते आता आपण शिथिल केले। उदाहरणार्थ 70% एक्सपिरियन्स कॉस्ट होता तिथे आपण 50% केले, आणि एस्टिमेट कॉस्ट पण आपण घालायला सांगितले। तर आता 50% केल्यामुळे ज्या ज्या कंपन्या त्या स्पर्धेत भाग घेऊ शकतात ते आता घेऊ शकतात। पालिकेच्या शाळांमध्ये 338 इमारतींमध्ये हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटीचं काम करण्यासाठी हे टेंडर, आणि आता झी 24 तासच्या दणक्यानंतर पुन्हा नव्यानं टेंडर येणार आहे। केवळ हा दणका यासाठी महत्त्वाचा आहे की पालिकेचे जवळजवळ 40 कोटी हे आता वाचणार आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, काय सांगाल, नव्यानं टेंडर प्रक्रिया आता सुरू होणार आहे? महापालिकेनं हे जुलैमध्ये टेंडर काढलं होतं। साधारणतः 150 कोटींच्या आसपास हे टेंडर केलं होतं, कारण मागील 106 कोटींचं टेंडर जवळपास 150 कोटींवर गेलं, कारण यामध्ये केवळ 2च कंपन्या यामध्ये सामील झाल्या होत्या, आणि या 2च कंपन्या बीव्हीजी आणि क्रिस्टल या 2च कंपन्या कशा पद्धतीनं या स्पर्धेत राहतील अशा पद्धतीनं हे जे नियम आहेत ते नियम बदलण्यात आले होते। कॉरिजेंडम चेंज करण्यात आला होता। त्या संदर्भात प्रीबिडचे मिनिट्स जे आहेत ते वेबसाईटवर टाकले गेले नव्हते, आणि एकंदरीतच हे टेंडरमध्ये सेटिंग करण्यात आलं होतं की यामध्ये केवळ आणि केवळ ह्या 2च कंपन्या कशा पद्धतीनं राहतील, आणि हे 2च कंपन्या या टेंडर प्रक्रियेत राहिल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आणि टेंडर जे आहे ती 106 कोटीवरून 150 कोटी रुपयांपर्यंत वाढलं होतं। यामध्ये जवळपास 40 कोटी रुपयांचा तोटा मुंबई महापालिकेला झाला होता, परंतु हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते झी 24 तासनं उघडकीस आणलं होतं। यानंतर ह्या संपूर्ण प्रक्रियेला टेंडर प्रक्रियेला हायकोर्टाने देखील स्टे दिला होता, आणि हे संपूर्ण मीडियात आल्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासन जागं झालेलं आहे, आणि ही संपूर्ण टेंडर प्रक्रिया जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे, आणि नव्याने टेंडर जे आहे ते मागवण्यात आलेले आहेत। नक्कीच, धन्यवाद कृष्णा या महत्त्वाच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।